सोलापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्यांना सुद्धा हा मोठा धक्का असून त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तयारी केलेले अमर पाटील यांनाही हा एक मोठा धक्का आहे। तो म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती समोर येते। काडादी यांच्या गंगा निवासस्थानी सिद्धेश्वर परिवाराची बैठक स्वतः काडादी यांनी बोलावली आणि स्वतः दक्षिण लढवण्याची इच्छा उपस्थित मान्यवरांसमोर बोलून दाखवली। या बैठकीत सर्वांनीच होकार दिला असून या बैठकीनंतर संपूर्ण सिद्धेश्वर परिवार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या जाई-जुई फार्म हाऊस येथील गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले असून या ठिकाणी सुशीलकुमारजी शिंदे आणि प्रणितीताई शिंदे यांच्या सोबत या प्रकरणी चर्चा होणार असल्याचं समजलं आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण, उत्तर, अक्कलकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना समजला जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली। ही चिमणी भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर पाडली गेली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर शेतकऱ्यांचा प्रचंड रोष निर्माण झालाय आणि तोच रोष लोकसभा निवडणुकीत दिसून आला। त्यामुळे धर्मराज काडादी यांच्याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आपुलकी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। सध्या काँग्रेस पक्षाकडून सुमारे 18 ते 20 जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येक गटाकडून एकमेकांना विरोध होत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे धर्मराज काडादी हे जर उमेदवार म्हणून पुढे आले तर 75 ते 90% विरोध कमी होईल अशी चर्चा दक्षिणमध्ये ऐकायला मिळते। त्यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी सुद्धा धर्मराज काडादी यांची उमेदवारी निश्चितच धोकादायक असणार यात काडी मात्र शंका नाही।